बहुजन पार्टीकडनं उपस्थित असलेले जाधव साहेब, नंदाताई, माझे आई बाबा, पठारे सर, शिवाजी सर, सर्व ज्येष्ठ आई बाबा लेवलची सर्व मंडळी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी, सर्वांना माझा नमस्कार। आता 1 महिन्यानंतर आपलं मतदान आहे। मतदानामध्ये त्याला कुणाला चिखलफेक करायची ती करू दे। माझी आपल्याला एवढीच विनंती की आपण फक्त जे केलेलं काम आहे ते प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवा। जे खरं खुरं आहे का अगदी चलनी नाण्यासारखं आहे, बंद्या रुपयासारखं आहे, ते रुपयाचं नाणं आपल्याला पोहोचवा। आपल्याला जनता खूप हुशार आहे, मतदार हुशार आहे, प्रत्येकाला काय खरं काय खोटं हे माहिती आहे। थोडक्यातच वाडा तालुक्याचा आराखडा मी आपल्या समोर मांडतो। वाडा तालुक्यातील 70% भाग आपला भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये आहे। या लोकसभा क्षेत्रामध्ये वाडा तालुक्यातीलच आपले विशाल संतोष पाटील नानागाव यांची पूर्ण, ज्यांनी युट्यूबवरती नीटचा अभ्यास केला होता, या विद्यार्थ्याची पूर्ण मेडिकलची MBBSची फी 16-16.5 लाख रुपये आपल्या जिजाऊकडून भरण्यात आलेली आहे। आणि त्या विद्यार्थ्याला पूर्ण शिक्षणाची जबाबदारी आपण घेतलेली का पहिल्याच वर्षी थांबून नाही, पुढे MD MS त्याला जे शिकायचं आहे ते शिकवण्याची जबाबदारी आपली। दुसरं उदाहरण द्या, समृद्धी जाधव म्हणून खानिवलीची मुलगी आहे। जी मुलगी अत्यंत गरीब समाजात जन्माला आले, परंतु ती हुशार होतकुर आहे। 11वी-12वीला आपल्या घडपोलीच्या कॉलेजमध्ये होती। तिचा वाराणसी इथे IITला नंबर लागलेले, त्या IITचाही तिचा पूर्ण खर्च आपले जिजाऊ करते। तिला त्याच्या पुढचं IITच्या पुढे तिला IIM करायचं असलं तरी पूर्णच्या पूर्ण तयारी आपल्या जिजाऊ मार्फत करून दिली जाते, हेही लोकांपर्यंत पोहोचवा। तिसरी विद्यार्थिनी आहे आपली दिव्यता प्रफुल्ल अधिकारी। मला वाटतं तिचे आई बाबा बसलेही असतील इथे। या विद्यार्थिनी अंध आहे, तिच्या आई बाबांच्या बरोबर जिजाऊही तिच्या बरोबर आहे। आता ती रेडिओ जॉकी कोर्स करते, महाराष्ट्रातून एकटी निवडली गेली आहे आणि राष्ट्रीय दिव्यांजन सशक्तीकरण संस्था डेहराडून येथे ती शिकत आहे। त्याचबरोबर एक दिवशी आम्ही प्रवासात होतो, शहापूरवरनं ठाण्याकडे निघालो होतो। त्याच वेळेस आम्हाला एका ताईचा फोन आला, कल्याणी कमलाकर पाटील, मला वाटतं बिलोशीच्या आहेत त्यांचा फोन आला तर मी स्वतः अपंग आहे, माझे पती आजारी आहेत, ते घरी कसलंही काम करत नाही आणि माझा मुलगा MBBSला शिकतो, 2 वर्ष झाले, या वर्ष 3रं आहे। तुम्ही काही करून त्याची फी भरा, नाही तर उद्याला तिला परीक्षेला त्याला भरू देणार नाही। त्या प्रवासामध्ये आम्ही महेंद्र ठाकरे माझ्या बरोबर होते। प्रवासामध्ये आम्ही पैशाची अरेंजमेंट केली आणि 5 लाख रुपयाचं फी त्याची शिक्षण थांबलेलं शिक्षण सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न केले, हेही समाजापर्यंत पोहोचले। चौथी गोष्ट, वाडा तालुक्यामध्ये आपले मेडिकल कॅम्प मार्फत जवळजवळ जनरल, ब्लड, कॅन्सर व इतर सर्व आजाराचे 22,578 रुग्ण आहेत आपले समाज बांधव। ऑपरेशन आपले वाडा तालुक्यातले 1050 झालेले। पोलीस अकॅडमीचे विद्यार्थी 134 आहेत। चष्मे वाटप 2653 लोकांना झालेले आहेत। आपल्या वाडा येथील वाचनालयातील यशस्वी विद्यार्थी 24 आहेत, त्याचे प्रशासनामध्ये विविध पदावर नोकरीला लागले आहेत। पोलीस 12 लागलेले आहेत। फॉरेस्टमध्ये आता झालेल्या रिझल्टमध्ये 2 लागलेले आहेत। MSF मध्ये 16 लागलेले आहेत। SRPF मध्ये 4 लागले आहेत। आर्मीमध्ये 2, असे 60 विद्यार्थ्यांना आपण आपल्या जिजाऊ मार्फत या वाडा तालुक्यातील विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिलेल्या आहेत। इतर मदत जे हॉस्पिटल आणि शिक्षणासाठी इतर मदत आपण 2857 लोकांना केलेली आहे। सध्या ते वाचनालयातील विद्यार्थी 187 आहेत। हॉस्पिटलमध्ये हजारोच्या संख्येने येत आहेत। महिला लाभार्थी आपले मेहंदी क्लासेस, शिवण क्लासेस, विविध प्रकारचे क्लासेस करण्यामध्ये 4162 आहेत। आपल्या वाडा ITI मधूनही 1000च्या वरती विद्यार्थ्यांना शिक्षण दिलेले आहे। अगदी मोटर वायडिंग पासून, वेल्डिंग पासून, नर्सिंग पासून विविध प्रकारचे ते कोचिंग क्लासेस आहेत ते दिलेले आहेत। हे सगळ्या गोष्टी आपण समाजापर्यंत पोहोचवा। आपला एक ग्रुप, त्या ग्रुपवरती सर्व गाववाईज नावं टाकली जातील, कैलास टाकून घ्या आणि त्या माणसापर्यंत पोहोचा आणि त्याला सगळं आपल्याबरोबर आपले विविध सरपंच आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य, या सर्वांना विनंती करा का आपापल्या स्तरावरती आपण जास्तीत जास्त लोकांकडे प्रचार प्रसार व्हावा। जात भेद धर्मापलीकडे आपल्याला जाऊन आपल्याला या वाडा तालुक्यातली जी 60-70 हजार वोटिंग आहे, 80,000 वोटिंग आहे, यातील मतदान काढायचं आहे आपल्याला की ते 30-40% मतदान होतं, ते न थांबता 90-95% पर्यंत मतदार काढून त्यातील 80-90% मतदान आपल्याला कसं होईल ते आम्हाला प्रत्येकाला बघायचं। आपल्याला मी सांगितलेल्या 28 जानेवारीच्या सभेमध्ये आपल्याला शेवटचा मतदार खासदार करायचे।
मग परत तुम्ही सांगा का तुम्ही वाडा तालुक्यासाठी काय केलं? मुख्यमंत्री तुमचे आता जवळचे आधीचे मुख्यमंत्री जवळचे, मी अगोदरचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतानाही सांगितलं होतं वाडा तालुक्यामध्ये आपल्याला कृषी विज्ञान केंद्र झालं पाहिजे अमरापूरच्या जागेमध्ये, जिथे माझा शेतकरी सुखी झाला पाहिजे. त्या काळातही सांगितलं होतं आणि आता जे एकनाथजी शिंदे साहेबांनाही पत्र दिलेत, मी पत्रकार महोदयांना देतोय, त्या वाडा तालुक्यामध्ये एपीएमसी मार्केट झालं पाहिजे. ज्याप्रमाणे ऐरोली नवी मुंबईमध्ये तशा प्रकारचा नाशिक पासून येणारा भाजीपाला इकडनं येऊन वेस्टर्न मुंबईपासून तर डहाणूपर्यंत भाजीपाल्याची व्यवस्था, शेतकऱ्यांच्या दुधाची व्यवस्था, त्याचं संकलन इथे झालं पाहिजे. जे जे शेतकरी पिकवतो त्या शेतकऱ्यांच्या संकलन अमरापूर येथील एपीएमसी मार्केटमध्ये झालं पाहिजे. कुडूसच्या पोलीस स्टेशन बाबत मला तिथल्या इंडस्ट्रीच्या लोकांनी पत्र दिले होते, आपले पटेल पत्रकार साहेब आहेत त्यांनी पत्र दिली होती. त्यानुसार मी सातत्याने मागचे गृहमंत्री साहेब होते देशमुख साहेब त्यांच्याकडे फॉलोअप घेत होतो, आताच्या मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने फॉलोअप माझा सुरू आहे. त्यांचे रिमार्कवरून पत्र खाली गेलेले का जेणेकरून इंडस्ट्रीमध्ये आपल्याला आपलं एक चांगलं पोलीस स्टेशन झालं पाहिजे. कारण अनेक ठिकाणी चोऱ्या होतात आणि चोऱ्या होऊन त्या वस्तू मिळत नाही, चोर पळून जातात. त्याचप्रमाणे जी मेलेली इंडस्ट्री ती जिवंत करण्यासाठी मी प्रयत्न करतोय का जेणेकरून आपल्याला एक जिजाऊचा संस्थापक म्हणून प्रयत्न करतोय का मला ही वाड्याची इंडस्ट्री ज्याप्रमाणे बाजूला सेलवास गुजरातला विजेचे रेट आहेत, इंडस्ट्रीसाठी ज्या सोयी सवलती त्या सोयी सवलती वाड्याला निर्माण करून द्या. कारण इथली इंडस्ट्रीमधल्या 80% कंपन्या बंद पडल्यामुळे आमच्या तालुक्यामध्ये प्रचंड बेकारी आलेली, बिल्डर्स लोक संपलेले, किराणा दुकानदारापासून मटनवाल्यापासून चहावाल्यापासून सगळ्याच लोकांची आर्थिक अडचणीमध्ये, त्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी इथली इंडस्ट्री पुनरुज्जीवित करण्यासाठी मी प्रयत्न करतो. त्याचबरोबर वाडा तालुका MMRDA मध्ये घेण्यासाठी दोन्ही मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने माझा फॉलोअप सुरू आहे का वाडा तालुका एकदा MMRDA मध्ये घेतला तर या निवडणुकीच्या आधी मेट्रोची घोषणा होईल अशा प्रकारे मला अपेक्षा होत्या. परंतु कुठे घोडा अडते मला माहिती नाही. सातत्याने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी रिमार्क करून दिले तात्काळ पुटअप करा. पण कोणतरी कोणाच्या तरी मनामध्ये असेल का वाड्याची प्रगती झाली तर आमच्या इकडे जमिनी घेतल्या त्याला कुठेतरी अडचणी निर्माण होऊ शकतो असं मला किंचितशी मनामध्ये शंका येते. कारण मुख्यमंत्र्यांनी 2-2 वेळेस कमिशनरला सांगून सुद्धा जर होत नसेल तर कोणतरी कुठेतरी पाणी मुरतंय, त्यामुळे वाडा MMRDA होत नसेल परंतु ती वाडा MMRDA मध्ये आपण घेऊ. त्याचबरोबर हॉस्पिटल बाबतही आपण वारंवार वाड्याच्या फॉलोअप घेतलेले त्याचेही लेखी पत्र आपल्याकडे का वाड्याचं रुग्णालय सिव्हिलच्या धर्तीवरच झालं पाहिजे. मोठा तालुका आहे, विक्रमगड जव्हारहून येणारे पेशंट किंवा वाडा भिवंडी रस्त्यामध्ये घडणारे अपघात, बाजूला मनोर साईडला घडणाऱ्या अपघाताचे रुग्ण इथे येऊन लवकरात लवकर बरे झालेच पाहिजे, त्यासाठी मी प्रयत्न करतोय. वाडा मनोर रस्त्याबाबत मगाशी डॉक्टरांनी बोललं जे भूमिपूजन झालं, या रस्त्याबाबत कॉन्क्रिटीकरण होण्याबाबत मी अनेक वेळा चंद्रकांत दादा मंत्री असल्यापासून तर आताच्या मंत्री महोदयांपर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत मागण्या केली होती का हा रस्ता कॉन्क्रिटीकरण झाला पाहिजे. भले तुम्ही तुमच्या मर्जीतील कॉन्ट्रॅक्टरला द्या परंतु वाडा आमचं मुंबईला जे 50 मिनिटांमध्ये ठाण्याला जायचो तो प्रवास परत सुरू झाला पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न केलेले. त्याचबरोबर आता जिजाऊ काय करणार हे तर सरकारकडून ज्या ज्या मी गोष्टी बोलले त्या तर खासदार झाल्यानंतर 100% करून देईल. का उद्या कृषी विज्ञान केंद्र राहू दे, एपीएमसी मार्केट वाड्याला नवी मुंबई सरकार आणण्याचा असू दे, ज्या ज्या गोष्टी सांगितल्या MMRDAचा विषय राहू दे, वाडा भिवंडी कॉन्क्रिटीकरण रस्ता तो आत्ताच मंजूर झाला, त्याचा टेंडरही पावसाळ्यानंतर निघेल, तोही रस्ता व्यवस्थित क्वालिटीमध्ये आपण सर्वजण करून घेऊ. मेट्रो बाबत आपण 100% पॉझिटिव्ह, त्याची मला खात्री होती का लवकरात लवकर होईल परंतु झाला नाही. आरोग्य सुविधा, पिण्याचे पाणी, गाव तिथे तुम्ही लोकांना आश्वासन द्या का मी तर खासदार म्हणून माझी जबाबदारी असेल का माझी एखादी ताई आरोग्य सुविधा वाचून तिच्या पोटातला बाई साईड मृत्युमुखी पावली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी एक लोकप्रतिनिधी माझी असेल. मी सांगणार नाही या जिल्हा परिषद सदस्याची आहे की या आमदाराची आहे, ते एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी असेल एवढं मी तुम्हाला नक्कीच सांगतो. या तालुक्यामधले जे जे रस्ते खराब असतील ते रस्ते व्यवस्थित करून देण्याची माझी जबाबदारी. कोणीही गरीब राहता कामा नये. अगदी ज्या ज्या सरकारच्या योजना आहेत ते शेवटच्या व्यक्तीपर्यंत मिळवून देण्यासाठी तिथे का माझे कोण कॉन्ट्रॅक्टर नसतील का कुठल्या फंडाचे मला कमिशन लागणार नाही. कारण आजही जरी किती जीवन जगत असलो तरी सुद्धा आजही तुमच्या इतकाच मी या पत्र्याच्या कलकलत्या उन्हामध्ये बसलेले म्हणजे एवढी शरीराची माझी कॅपॅसिटी आहे आणि चटणी भाकरी खाऊन मी आनंदात आहे. मी परवाचाच किस्सा छोटासा सांगतो. मी जेवायला येणार, बाबांना कॉल करतो, बाबांचा कॉल लागत नाही, बाबा जेवून झोपले होते. मी एका व्यक्तीला गेटवर उतरवलं, त्याला सांगितलं शाळेवरती पत्रकार थांबलेत, मी पत्रकारांची प्रेस कॉन्फरन्स घेतो तिथपर्यंत तू बाबांना मम्मीला सांग काहीतरी खिचडी भात वगैरे जेवण बनवून ठेव.
तो पत्रकार मित्र पण माझा बसला, बाबांची गप्पा मारत, दोघे गप्पा मारत बसले. मला 10 मिनिटात बोईसरच्या कार्यक्रमाला निघायचं होतं, मम्मीच घरी नव्हती, तेही मला कळले नाही. आणि मग खारा बटाटा काय बनवलेलं होतं ते आम्ही गरम केलं आणि दोघे जण आनंदात, मी आणि तो माझा मित्र जेवलो. बाबा बाबांच्याच कामामध्ये होते, तरी त्याच्यामध्ये आम्हाला काय दुःख वाटत नाही. जे काय खायला माझ्या गरजा खूप लिमिटेड आहेत. मी आपल्याच एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला आपलं दुःख माहिती आहे की जे शेतकऱ्याचं दुःख काय असतं, शेतमजुराचं दुःख काय असतं, व्यावसायिकांचं दुःख काय असतं, या सगळ्या गोष्टींची मला कल्पना आहे. मला काही गोष्टी नाही कळत का आपल्यातीलच काही लोक फितूर असतात आणि ते उगाच स्टंट करण्यासाठी इकडून तिकडून लोक बोलून बिटेका घेतात. परंतु मला एवढं दिसतं का मी चांगला आहे तर माझ्या डोळ्याला सर्वच लोक चांगले दिसतात आणि या चांगल्या लोकांसाठी मला काम करायचंय, शेवटच्या लोकांसाठी काम करायचंय. प्रत्येक बाबासाहेबांच्या घटनेतील जी कल्पना आहे का प्रत्येक मतदार राजा हे दैवत असतं आणि या दैवताची पूजा करण्यासाठी मला लोकप्रतिनिधी व्हायचे, त्यासाठी आपल्या आशीर्वादाची. जिजाऊ मार्फत काय करणार तर जिजाऊ मार्फत आपल्याला इतकंच सांगतो, जे सरकारचे दवाखाने आहेत ते व्यवस्थित करू, सरकारच्या शाळा आहेत त्याही व्यवस्थित करू, पण माझ्या वाडा तालुक्यासाठी पर्ली विभागामध्ये एक चांगली सीबीएसई शाळा करू, एक सोनाला विभागामध्ये सीबीएसई शाळा करू. मी इथे भाऊजी आणि माझी बहीण बसलेले, खुपरीचे सरपंच बसलेले आहेत. यांनी जागा जर कुठे स्वस्तात विकत नाही घेतली तर मी माझ्या बहिणीच्या जागेमध्ये खुपरीला सीबीएसई शाळा सुरू करेन, परंतु आपल्या मुलांना शिक्षण देण्याचं काम मी करेन. बाकी खानिवली पट्ट्यापासून किंवा गोरा भागातले विद्यार्थी तर झडपोलीला येतात, परंतु वाड्याच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी ज्याप्रमाणे माझी मुलं शिकली, आपल्या सर्वांची मुलं शिकली, त्याप्रमाणे गोरगरिबाचा मुलगा ज्याला आई वडील नसेल त्याचाही मुलगा चांगला सीबीएसईचं शिक्षण घेऊन त्यांनी स्वप्न पाहिले पाहिजे. दादांनो तायांनो स्वप्न आपली खूप मोठी आहेत. एक चिन्मय पाटील आणि एक हेमंत पाटील आपले 2 UPSC झाल्यानंतर किंवा एक तिसरे जीएसटी डेप्युटी कमिशनर झालेले आपले बंधू आहेत. या तिघांमुळे काय समाजामध्ये जिथे जिथे अडचण आल्यानंतर त्यांची काय मदत होते ही मी स्वतःने अनुभवलेले. तर अशा उच्च प्रशासनामध्ये आपल्याला आपल्यातील लोक गेली पाहिजे. चिन्मय पाटील सर हे देशामध्ये 39 वेळ आले, तर देशामध्ये पहिल्या 10 मध्ये येणारे विद्यार्थी आपल्याला या मातीतून घडवायचे. तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, त्यापेक्षा त्याला सीबीएसईचं चांगलं शिक्षण देऊन त्याच्या डोक्यामध्ये स्वप्न घालून ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्याबरोबर आपल्याला राहायचंय. या जगामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही. भक्त्यांनी काय सांगितलं मला माहिती नाही, पण मी 3च उदाहरणं सर्वांना सांगत असतो. तुम्ही आम्ही प्रत्येक जण, मी शेतकऱ्याचा मुलगा, मी शेतमजुराचा मुलगा, मी गरीब, मी ड्रायव्हरचा मुलगा, मी किल्लरचा मुलगा, मी घरकाम करणाऱ्या बाईची मुलं, मी कसं शिक्षण घेणार. तर दादांनो तायांनो, ज्या मुलाला आई नव्हती, लहानपणी गेली होती, ज्या मुलाचे वडील इंजिनिअरिंग शिक्षण घेत असताना गेले, आपल्या शशांक ठाकरेंनीच माझी त्याची भेट करून दिली, त्या मुलाला UPSC करून IPS ऑफिसर बनवणारी आपली जिजाऊ. मुलुंडच्या कचरा ढिगामध्ये कचरा उचलल्याने जिच्या आईचा वडिलांनी मर्डर केला, वडील जेलला, आई गेली होती. अक्षरशः आपण कल्पनाही करू शकत नाही अशा अवस्थेमधली त्या मुलीला उचलून आपली जिजाऊ आणते आणि तिला हॉटेल पुढचं शिक्षण करून तिला हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण देते आणि आज एका 5 स्टार हॉटेलमध्ये ती नोकरी करते. तिला नोकरीला लावणारी आपली जिजाऊ. तिसरी घटना तर आपल्याला सांगतोय, आपल्याच भागातील सूर्यमालच्या पुढची एक आदिवासी मुलगी मोहिनी बारमल नावाची, तिचं लग्न वागले इस्टेट भागात ठाण्याच्या मुलुंडच्या बाजूला करून दिलं होतं. अगदी 19 वर्षाची तरुणी होती. सुक्या गुन्ह्या गोविंदात नवरा ती आणि सासू संसार चालला होता आणि तेवढ्यातच नवरा तिच्या पोटात 2.5 महिन्याचं बाळ असताना नवरा तिचा निधन होतो, हार्ट अटॅकने जातोय. त्या मुलीची काय अवस्था असेल, सासू तिला धीर देते, तिला ठेवलं जातं. ठेवल्यानंतर ती गंमत सांगतो, एखाद्या मुलीला जे लोकांची धुंडी मांडी करायची ती मुलगी, तिला जिजाऊ भेटते आणि जिजाऊ मिळाल्यानंतर जिजाऊच्या पोलीस अकॅडमीत येते आणि 5-7 हजार रुपये त्या दोघी जणी मिळून 3 जण गुन्ह्या गोविंदाने शिकत असतात, अशा राहत असतात. अशा वेळेस तिला जिजाऊचा आधार भेटतो. ते जिजाऊच्या पोलीस भरती केंद्रामध्ये येते. पोलीस भरती केंद्रामध्ये आल्यानंतर तिला क्लासला थांबत नाही म्हणून आमचे परेश सर, केदार सर विचारतात का थांबत नाही. त्यावेळेस ती सांगते का मला रडायला लागते, का मला धुणी मांडी केली नाही तर माझं पोरगं उपाशी राहील. तिला त्याच दिवशी आधार देणारी आपली जिजाऊ, का तू 7,000 रुपये तू आणि सासू कमवते, तुला 15,000 रुपये घे, परंतु तू पूर्ण दिवस इथे थांब, अभ्यास कर. आणि तीच मुलगी नंतर आपण झडपोलीला आणतो. मुंबई महानगरपालिकेमध्ये अग्निशामक दलाची भरती निघते, 800 जागाची, त्यामधील 109 विद्यार्थी आपल्या अकॅडमीतून लागतात, त्यामध्ये ती मोहिनी बारमली लागते. हे काम तुमचं आमचे आपल्या जिजाऊचे, हे काम लोकांपर्यंत. आपल्याला काही खोटं सांगायचं नाही. आपण छाती ठोकपणे सांगतो, वाड्याचा ग्रीन पार्क नावाचं हॉटेल, जे दारूचं दुकान होतं, लॉजिंग अँड बोटिंग होते, तिथे कुठलीच चांगली गोष्ट होत नव्हती. तिथे आज 60 मुलांना नोकऱ्या देणारे ते अकॅडमी झालेले.
शेकडो हजारहून जास्त मुलांना स्पर्धा ITI करणारे ती मुलं आहेत. 4000हून आमच्या भगिनी तिथे शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभ्या 4162 भगिनी करणारी पायावर उभी करणारी आपली तिथं. आपल्याला प्रत्येकाला मायक्रो प्लॅनिंग करायचंय. घर बेदीचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातही होते किंवा सर्वांच्या बाबासाहेबांना त्रास देणारे होते, परंतु आपल्याला बाबासाहेबांचा इतिहास सांगायचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायचा आहे. का बाबासाहेबांची माहिती जाधव साहेबांनी किती मला माहिती नाही, परंतु मला एका पत्रकारांनी माहिती आणून दिली. ती माहिती ऐकून ते 19 पॉईंट बघून मी हातबल झालो की जगापुढे फक्त आपण घटनाच मांडतोय, जगापुढे संविधानच मांडतोय. देशामधले पहिले अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते का ज्यांनी जगातल्या 2 युनिव्हर्सिटीतनं अर्थशास्त्रामध्ये PhD केली होती. जगामधले इतके हुशार व्यक्ती होते की इंग्रजांनी रिझर्व्ह बँकेची निर्मिती करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. काय त्यांनी इंग्रजांनी त्यांचा सल्ला घेतल्यानंतर त्यांनी ती भारतीय रिझर्व्ह बँक ओपन केली. मग आज महिलांना प्रसूती काळामध्ये जी सुट्टी मिळते ती सुट्टी देणारे बाबासाहेब होते. आज 14 तास 16 तास लोकांना काम करायला लागायचे, त्या लोकांना अगदी 8 तासावरती किमान वेळ ठरवून देणारे, किमान वेतन ठरवून देणारे बाबासाहेब होते. प्रॉव्हिडंट फंडचे निर्माते बाबासाहेब होते. आज ज्या कामगार संघटना दिसतात त्या कामगार संघटनाचे निर्माते बाबासाहेब होते. कुठे जिथे आपण बघतोय तिथे बाबासाहेबांच्या विचाराने हा देश चालतो. मी तर अगदी अभिमानाने सांगतो, बाबासाहेब जर आज आपल्या देशामध्ये असते आणि त्यांच्या सल्ल्याने आपला देश चालला असता तर जी आर्थिक कुचंबना जी कोविड काळापासून किंवा नोटबंदीपासून आपल्या देशाने झालेली ते अजिबात झाले नसते. जगातील सर्वात मोठी आर्थिक सत्ता असलेला आज आपला देश झाला असता, परंतु लोक बाबासाहेबांचे विचार पुसायला निघालेले. अशा वेळेस आपण बाबासाहेबांचे जे ज्ञान आहे ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये ठेवलं पाहिजे, वाचलं पाहिजे आणि वाचून मनामध्ये न ठेवता समाजापर्यंत पोहोचवले पाहिजे. कारण हा समाज आपला आहे, ज्या सर्व जाती धर्मांना बाबासाहेबांनी न्याय दिलेला आहे त्या बाबासाहेबांच्याच विचारावरती आपली जिजाऊ चालते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिजाऊच्या विचारावर आपली जिजाऊ चालते. आपण कधी जातीभेद धर्मभेद न करता हा समाज माझा आहे आणि या समाजातील प्रत्येकाला स्थान कसं मिळेल, चांगलं मिळेल यासाठी आपण प्रयत्न करतो. मंदाताई बसल्या स्टेजवरती. मंदाताई तुमची मुलगी का सून कोणतरी आदिवासी सेवा मंडळाला लागली ना, पैसे घेतले का जिजाऊकडनं? 1 रुपया घेतला का? या गोष्टी समाजापुढे मांडा. जिजाऊ कधी कुठल्याही नोकरीचा मोबदला आहे, त्या व्यक्तीने समाजाचं काम केलं पाहिजे. तसंच समाजालाही सांगा, मतदानाचे पैसे घेऊ नका, कोणाच्या भूलतापाला बळू पडू नका. तुम्हाला जर लोकप्रतिनिधीकडून काम अपेक्षित असेल तर तुम्ही पहिल्यांदा स्वाभिमानाने जगायला शिका. तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा विषय जिजाऊ करते, निलेश सांबरे करतोय. तुमच्या सर्वांच्या आरोग्याची काळजी निलेश सांबरे घेतोय. स्वयंरोजगाराबाबत महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना उभं करण्याचं जिजाऊ करते. तर तुटपुंच्या फायद्यासाठी कृपया आपण स्वार्थ बाजूला ठेवा, एवढ्या सर्वांना कळकळीची विनंती करा. काळ वाईट आहे, काही लोक बोलतील, काही कुत्री भुकत असतात, त्या कुठल्याही भुकणाऱ्या कुत्र्याकडे चालू नका. हाती चले बाजार, भुके कुत्रे हजार, हा एकच विचार डोक्यावर घ्या. ज्यांना कोणालाही आपल्या नावाशिवाय त्यांचं सकाळी पोट भरत नाही अशा कुठल्याही व्यक्तीला प्रतिनिधित्व देऊ नका, त्यांना मोठं करू नका. आपली लढाई खूप मोठ्या लोकांची आहे. आपण लढाई लढतोय ते आपल्या मायबाप 21 लाख मतदारांसाठी लढतोय. त्याच्यामुळे अशा भुकणाऱ्या कुत्र्याकडे वाडेकरांना सांगतोय, अजिबात लक्ष देऊ नका. कोणी काय स्टेटस ठेवले, कोणी काय बातम्या लावल्या, कोणी काय लावलं. बरेच लोक आहेत का अर्धी बिर्याणी, मी दिलेल्या बिर्याणीतली अर्धी बिर्याणी घरी घेऊन जाणार आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. ही तुम्हाला कळकळीची विनंती करतोय. कोणालाच विरोध करू नका. आपल्याला आपलं चांगलं काम आहे, ते चांगलं काम शेवटच्या माणसापर्यंत आपण पोहोचूया. आपण एका विचाराने पोहोचूया. प्रशासनाला कळतंय, संपूर्ण प्रशासन आपल्या बरोबर आहे, कारण त्यांना कळतंय जिजाऊ नक्की काय काम करते, एक शेतकऱ्याचं पोरगं काय काम करतं. आणि त्यामुळे आपला प्रत्येक कार्यकर्ता, मी अभिमानाने सांगतो, प्रत्येक कार्यकर्ता जसं मी आई बाबांबरोबर आहे तसा प्रत्येक कार्यकर्ता राहू दे, आमची भगिनी राहू दे, ही सासू सासऱ्याबरोबर तशीच असते, आई बाबाबरोबर तसेच राहतात. हीच ताकद आपली. अशा रणरणत्या उन्हामध्ये महाराष्ट्रातल्या कुठल्याच पक्षामध्ये भर दुपारी मिटिंग घेण्याची ताकद नाही. एवढं नक्कीच पठारे सर सांगतो मी, कुठल्याच पक्षामध्ये दुपारी ताकद घेण्याची ताकद नाही. परंतु जिजाऊ दररोज दुपारी सभा घेते आणि संध्याकाळची सभा घेते. आपल्यातील ज्यांना शक्य होईल ते 4-5 लोक जेंट्स, 4-5 लोक लेडीज संध्याकाळच्या शहापूरच्या सभेला या. तिथल्याही विचारांची देवाणघेवाण घ्या, कारण शहापूरची बरीच लोक इकडच्या फार्म हाऊसला भामटे घेऊन येतात, काहीतरी त्यांना फसवण्याचा प्रयत्न करतात. तर एकदा शहापूरची जनता किती मोठ्या प्रमाणात आपल्या बरोबर आहे याचाही तुम्ही सर्वजण अभ्यास करा. आणि कोणालाही टीका टिप्पणी करण्यापेक्षा ज्याला त्याला प्रत्येकाला
त्याचं काम करू दे, त्याच्या राजकीय पक्षाचं. मी अगदी अभिमानाने आपल्याला सांगतो, ज्याला कोणाला हृदय आहे, ज्याला कोणाला जिजाऊचं खरं खुरं काम माहिती आहे का, जिजाऊ काय कोणाच्या पैशावर नाही झालेली, जिजाऊ कुठल्याच व्यक्तीकडून एकही रुपया न घेता काम करते. त्याला कोणाला हृदय ते 21 लाख मतदारापर्यंत आपण पोहोचा. ज्याला हृदय आहे तो 100% निलेश सांबरेला मतदान करणार आहे. तुम्ही फक्त जिजाऊचं कार्य आपलं तिथपर्यंत पोहोचा याची विनंती करतो. आणि वाड्यामधून किमान मला 60,000 मतांची मिळाले पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आहे. त्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करा. प्रत्येकाने 100 मतांची बेरीज केली तर मला वाटतं काही कठीण नाहीये. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करा. या उन्हामध्ये आपण सकाळपासून बसले आहात त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आपण सर्व शेतकऱ्यांची पोरं आहोत, शेतकऱ्यांची घरची आहोत, त्यामुळे आपल्याला रोजच ऊन पाहायची सवय. परंतु जसं मगाशी साहेब बोलले, आपल्याला वाड्याला शांघाय बनवायचं नाही तर आपल्याला भिवंडी लोकसभेला शांघायसारखं बनवायचं आहे. जिथे दर 15 दिवसांनी एक ताई पोटातल्या बाया बाळासाहेब मरण पावते, दररोज 2 ते 3 कुपोषणाने बालमृत्यू होतात. रेल्वेची परिस्थिती बघाल तर एकही लोकल न वाढल्याने शहरीकरण बदलापूर राहू दे, आसनगाव राहू दे, कसारा राहू दे, प्रचंड वाशिम राहू दे वाढलेले. आणि अगदी कोमून लोक त्या आमच्या भगिनी राहू दे, बांधव राहू दे, त्या ट्रेननी प्रवास करतात. या सर्व थांबवायचं असेल तर आपल्याला एक चांगला लोकप्रतिनिधी, चांगला कार्यकर्ता आपल्याला द्यायचा आहे. आणि तोच माझ्या रूपाने नक्कीच तुम्हाला सांगतो का देशाला अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम तुम्हाला माझ्या आई वडील आणि सर्व वडीलधारी आणि सर्व भगिनींसमोर शब्द देतो. आणि नक्कीच तसं काम मी करेन. एवढं बोलून मी थांबतो. जय जय.